एक महत्त्वाची घडामोड आहे। महाराष्ट्राच्या यादीत 96 लाख खोटे मतदार असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला। तर यादी स्वच्छ नसताना निवडणुका घेऊनच दाखवा असं आव्हानही राज ठाकरे यांनी दिलं। राज ठाकरेंनी सभेत चार सत्ताधारी आमदारांचे व्हिडिओ दाखवले। दरम्यान सर्वपक्षीय विरोधक निवडणूक आयोगाविरोधात 1 नोव्हेंबरला मुंबईत विराट मोर्चा काढणार आहेत। 1 नोव्हेंबर शनिवार निवडणूक आयोगाच्या या मनमानी आणि भ्रष्ट कारभाराविरुद्ध मुंबईत सर्वपक्षीय विराट मोर्चा निघेल। महाराष्ट्राच्या जिल्ह्यातून गावागावातून मतदानाचा अधिकार गमावलेले लाखो लोक इथे येतील आणि मतदारांची ताकद जी आहे ही देशाच्या पंतप्रधानांना, गृहमंत्र्यांना, निवडणूक आयोगांना दाखवली जाईल। भावनिक वातावरण करून काही एखादं वातावरण तयार करता येते का? जो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान बदलणार हे त्या ठिकाणी नॅरेटिव्ह त्यांना कामी आलं, तशा प्रकारचा या निवडणुकीत मतदार यादीवर बोलून आपल्याला नॅरेटिव्ह सेट करता येते का, याचा केविलवाना या ठिकाणी प्रयत्न आहे। एक महत्त्वाची घडामोड आहे। यादी स्वच्छ नसताना निवडणुका घेऊनच दाखवा असं आव्हान राज ठाकरे यांनी दिलं। आता निवडणूक आयोगाविरोधात 1 नोव्हेंबरला सर्वपक्षीय विरोधकांचा याच मुद्द्यावरून मुंबईत विराट मोर्चा निघणार आहे। तर महाराष्ट्राच्या यादीत 96 लाख खोटे मतदार असल्याचा आरोप सुद्धा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केलेला आहे। यादी स्वच्छ नसताना निवडणुका घेऊनच दाखवा, सर्व पक्षांचं समाधान होत नाही तोपर्यंत निवडणुका नको असं म्हणत राज ठाकरे यांनी थेट आव्हान दिलेलं आहे। जवळपास 96 लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरलेत। मुंबईमध्ये असेच 8, 8.5 लाख, 10 लाख, ठाण्यामध्ये असेच 8, 8.5 लाख, पुण्यामध्ये भरलेत, नाशिकमध्ये भरले, प्रत्येक शहरांमध्ये, प्रत्येक गावागावामध्ये भरलेले आहेत। आणि निवडणूक आयोगाला आमचं सांगणं आहे की हे जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत निवडणुका तुम्ही घेऊ नका, महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊ नका। आधीच 5 वर्ष झाली आहेत त्या सगळ्या निवडणुका होऊन, अजून 1 वर्ष गेलं तरी चालेल, पण निवडणुका त्याच्याशिवाय होता कामा नाहीत या महाराष्ट्रात। याची जी सगळी घाई सुरू आहे ना, ती घाई याच्यासाठी सुरू आहे कारण ह्यांनी सगळं जमवलेलं आहे गणित। तर 96 लाख खोटे मतदार असतील तर याचे पुरावे द्या, निवडणूक आयोग कारवाई करेल असा सल्ला मंत्री शंभूराज देसाई यांनी राज ठाकरेंना दिलाय। तर राऊतांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भांडूपच्या वॉर्डातून पालिका निवडणुकीत निवडून येऊन दाखवावं असं देसाई यांनी म्हटलंय। 9 लाख खोटे मतदार महाराष्ट्रामध्ये समावेश केले तर बघा, त्याला काहीतरी एव्हिडन्स दिला पाहिजे, पुरावा दिला पाहिजे की अशा ज्या काही कंप्लेंट्स या शिष्टमंडळाने केलेल्या आहेत त्याची चौकशी करा, त्याची स्क्रुटिनी करा आणि त्याचा अहवाल द्या। ही प्रोसिजर आहे हो, त्यामुळे तुमच्याकडे पुरावा असेल तर द्या, चुकीचं असेल तर निवडणूक आयोग कारवाई करेल, नसेल चुकीचं तर नाही करणार। आम्ही लोकांच्यातनं निवडून आलोय म्हणा, लोकांच्यातनं मतपेटीतलं मतदान घेऊन लोकांनी बहुमतानं आम्हाला निवडून दिले। संजय राऊतांसारखं बॅकडोर एंट्री राज्यसभेवर 20-20 वर्ष केलेली नाही म्हणा। तुम्ही एकदा भांडूपच्या वॉर्डातनं संजय राऊतांना म्हणा तू खासदारकीचा राजीनामा दे आणि भांडूपच्या महानगरपालिकेच्या वॉर्डातनं नगरपालिकेला निवडून येऊन दाखव। मनसेला मराठी माणूस आणि महाराष्ट्र गांभीर्यानं घेत नाही असं आशिष शेलार यांनी म्हटलंय। त्यांना फार महत्त्व देण्याची गरज नाही, निवडणुका आल्यानं हे फेक नरेटिव्ह आहे। राज ठाकरे यांच्या गोरेगावमधील मेळाव्यातील वक्तव्यांवर आशिष शेलारांनी टीका केली आहे। मनसेच्या कार्यक्रमाबद्दल मुंबईकर, मराठी माणूस आणि महाराष्ट्र त्यांना गांभीर्याने घेत नाही। मीही त्यांच्या कार्यक्रमाला आणि त्यांनी मांडलेल्या विचारांना निग्लेक्ट करतो, गांभीर्याने घेत नाही आणि त्या ठिकाणी फार महत्त्व द्यावं असं माझं मत नाही। फार महत्त्व देत नाही त्यांच्या बोलण्याला आणि त्यांच्या वक्तव्याला। आम्ही निवडणुका आल्या आहेत, समजून घ्या तुम्ही। निवडणुका आल्यावर काही ना काही नरेटिव्ह, काही मतदारांवर मतं मागण्याचे मुद्दे हे कल्पोकल्पित करावेच लागतात। दाखवायला ज्यावेळेला काम नसतं, जमिनीवर कार्यकर्ता नसतो, जनतेचं समर्थन नसतं, त्यावेळेला विपर्यासाचं राजकारण ही अपरिहार्यता बनते। त्यामुळे त्यातलं हे फेक नरेटिव्ह आहे। एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबईच्या हवेची गुणवत्ता घसरली, प्रदूषणकारी फटाके फोडणं टाळा असं आवाहन आता हवामान तज्ज्ञांनी केलंय। मुंबई शहराच्या हवेचा AQI
हा 172 अंकांवर गेलेला आहे. 3 दिवसापासून मुंबई शहर आणि उपनगराचं तापमान हे विक्रमी पातळीवर आहे. मुंबईचा पारा 36 अंशांच्या पार गेलाय.